तर वळूया पुढील बातमीकडे। इम्तियाज जलील यांची रॅली मुंबईच्या दिशेने रवाना झालेली आहे। हजारो वाहनांचा ताफा घेऊन इम्तियाज जलील हे निघालेले आहेत। तिरंगा रॅली थोड्याच वेळात मुंबईमध्ये पोहोचणार आहे। इम्तियाज जलील यांची कार्यकर्त्यांसह मुंबईकडे आता ही रॅली निघालेली आहे। संभाजीनगरचे माजी खासदार आहेत इम्तियाज जलील आणि त्यांच्या तिरंगा संविधान रॅलीला सुरुवात झालेली आहे। संभाजीनगर ते मुंबईपर्यंत ही रॅली निघालेली आहे। मोहम्मद पैगंबरांची निंदा केल्यामुळे ही रॅली काढण्यात आली। पक्ष होते महाविकास आघाडीमध्ये, इथे 3 पक्ष होते महायुतीमध्ये। इम्तियाज जलील एकटा लढून 3.5 लाख मतं घेतला। त्यावेळी हे रामगिरीचं नाव घेतलं होतं का मी? नितेश राणेंनी पण परत एकदा टीका केलेली आहे। ते पिल्लूला तर सोडण्यात आलेले आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी की तू जा आणि तू फक्त जे तुला बोलायचं आहे ते बोला, आम्ही तुझ्यावर कारवाई करणार नाही। अरे इतकुसा टिल्लू आहे आणि त्याची जीभ बघा काय बोलतो ते। गब्बर आहे का रे इतना असं काय त्याची हे लायकी आहे। आणि त्याच्या भावाने म्हटलं होतं की कोण इम्तियाज जलील। मी म्हटलं होतं थांब थोडे दिवस तुला दाखवते। आता बघ कोण आहे इम्तियाज जलील। हे माझ्या एकट्या नावाने इकट्ठा झालेली हे पब्लिक आहे।